नमस्कार. DLB लर्निंग पॉईंटमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण BCom भाग 1 मधील सत्र 1च्या पद्य विभागातील पद्य नंबर 2 पद्य क्रमांक 2 म्हणजेच कविता दुसरी वनसुधा हे आपण बघणार आहोत. वनसुधा ही कविता बघणार आहोत आणि याचे कवी आहेत वामन पंडित. ही जी वनसुधा कविता आहे ही आहे श्रीकृष्णाचे जे बाललीला बालपणीचे जे श्रीकृष्ण आहे त्यांचे वर्णन या कवितेत केलेले आहे. प्राचीन वाङ्मयाचा इतिहास जर बघितला तर हे जे प्राचीन वाङ्मयाच्या इतिहासात 17व्या शतकात पंडिती वाङ्मयाला सुरुवात झाली आणि त्यात पंडिती परंपरेनुसार कवी वामन पंडित हे सर्वश्रेष्ठ कवी आहेत आणि यथार्थ दीपिका या त्यांच्या गीतेवरील टीका ग्रंथातून प्रगाढ पांडित्य दिसून येते. वामन पंडित हे फक्त केवळ पंडितच नसून एक श्रेष्ठ भक्तही होते आणि त्यांनी त्यांच्या सगुण भक्तीचे प्रभावी पुरस्कर्ते पण होते. म्हणजे त्यांनी भरपूर पुरस्कार प्राप्त केलेत. भागवतातील श्रीकृष्ण चरित्रावर आणि इतर अनेक पौराणिक आख्यानांवर त्यांनी अशी स्फुट काव्ये लिहिली आहेत आणि ते अत्यंत रसाळ आणि मधुर अशा स्वरूपातली आहे. तसंच या वनसुधा या कवितेत आपल्याला श्रीकृष्णाच्या जे रूप गुण वर्णन बाललीला त्यांच्या बालवयातील त्यांच्या ज्या लीला आहे हे सर्व आपल्याला या कवितेतून आपल्याला सांगितलेलं आहे कवीने. त्याचप्रकारे या बालकृष्णाचे जे चरित्र दिलेले आहे श्रीकृष्ण चरित्र विषयक स्फुट काव्य यात आहे. या बालकृष्णाने त्यांच्या मित्रांबरोबर जे त्यांचे सोबती आहे सवंगडी आहे त्यांच्याबरोबर त्यांनी जे वनक्रीडा केली जे वनभोजन केले म्हणजे जे वनात जंगलात त्यांनी जे काही लीला केलेले आहे जे काही खेळ केले आहे आणि जे जंगलात वनात राहून त्यांनी जे भोजन केले आहे त्यांच्या सुंदर आणि सोप्या पद्धतीने इथे वर्णन या कवितेतून कवी वामन पंडित यांनी त्यांच्या लालित्यपूर्ण शब्दांद्वारे इथे प्रस्तुत केलेले आहे. आणि त्यामुळेच हे सारे प्रसंगचित्र असं वाटतं की हे अगदी प्रत्येकारी आणि जिवंत अशा स्वरूपात आपल्याला वाटतं. तर चला आपण कवितेकडे वळूया, कवितेला सुरुवात करूया. आपण एक एक कवितेचं कडवं बघूया आणि त्यांचे अर्थ थोडक्यात जाणून घेऊया. पहिलं कडवं आहे. बोले मुलांप्रती हरी पहिले दिशिंकी रात्रीच्या सिद्ध करणं अशनादिशिंकी जाऊ समस्त ही उद्यान वनभोजनाते पोटांत भाव वधने अगदूर जनाते. कवी वामन पंडितांनी ही जी कविता लिहिलेली आहे इथे सांगत आहे की ही कविता जी आहे ती श्री बाळकृष्ण यांच्यावर आहे. इथे बाळकृष्णांची विविध लीला त्यांचे रूप वर्णन गुण हे इथे सांगितलेलं आहे. तर हे जे सांगत आहे कोणाबद्दल सांगत आहे श्री बालकृष्णांबद्दल सांगत आहे. बालकृष्णांची जे लीला आहे त्यांचे वर्णन केलेले आहे ते काय करतात याबद्दल सांगितले आहे. इथे श्री बालकृष्ण हे मुलांसोबत म्हणजे त्यांच्या मित्रांसोबत त्यांच्या सवंगड्यांसोबत चर्चा करतात
आणि ते वनभोजनला जाण्यासाठी नियोजन करतात. ते जायच्या आदल्या दिवशी ते असं चर्चा करतात की आपण वनभोजनाला जाऊया, तिथे मस्ती करूया, मस्त खेळूया, नाचूया, गाऊया, वनभोजन करूया, वनक्रीडा करूया आणि खूप मजा मस्ती करून आपण गमती जमती करून येऊया, असं त्यांच्या मनात विचार सुरू राहतात. ते असे विचार ते करत राहतात की आपण असं करायला हवं. तर आता हे करताना काय काय करायला पाहिजे हे ते सांगतात. तसेच जर आपल्याला वनभोजनाला जायचे आहे तर त्याच्या वनभोजनाला जाण्याची ते इच्छा दाखवतात की त्यांची बालकृष्ण म्हणतात की त्यांची अशी इच्छा आहे की त्यांनी वनभोजनाला जावं, मजा मस्ती करावी, अनेक लीला तिथे दाखवावे, वनभोजन करावे, वनक्रीडा करावे, त्यांनी त्यांची लीला दाखवावे, मजा मस्ती गमती जमती करू. तर असे विचार ते करत असताना ते म्हणतात की आता आपण हे सगळं करताना काय करायला पाहिजे. तर ते विचार करता त्यांच्या येतं की ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला कुठे वनभोजनाला जायचं आहे, वनक्रीडेला जायचं आहे, तर त्याच्या आधीच आपल्याला काय करावं लागेल, मुलांसोबत बोलावं लागेल. जे त्यांची सवंगडी आहे त्यांच्यासोबत चर्चा करावी लागेल. आणि चर्चा केल्यानंतर ज्या दिवशी आपल्याला जायचं त्याच्या आदल्या रात्रीच, एक दिवसा आधीच्याच रात्री, आदल्या रात्री आपल्याला जाण्यासाठी जी काही तयारी आहे, जे काही सामान घ्यायचे आहे, जे काही आपल्या तिथे जाण्यासाठी मजा मस्ती करण्यासाठी जे काही खेळणी वगैरे लागेल, जे काही सामान गोष्टी लागेल, ते सगळं आदल्या दिवशीच, आदल्या रात्रीच आपल्याला घेऊन ठेवावं लागेल नियोजन पद्धतीने. आणि सगळे आपण उद्यानात जायचं आणि उद्यानात जाऊन वनभोजन करायचे आणि गमती जमती करायचे आणि खूप खेळायचं, वनक्रीडा करायचे, असे त्यांच्या मनात सर्व मित्रांना घेऊन जायचं, गंमत जम्मत करायची, क्रीडा करायचे, वनभोजन करायचे, एकमेकांशी बोलायचे, चर्चा करायचं, असं त्यांच्या मनात विचार सुरू असतो. समोरचं कडवं बघा. एके दिनी मनी धरुनी असे हरितो, चालले प्रभात समयी कळजो हरितो, शृंगी रवेची करी जागृत मित्रसेना, देणार जागृतीस ज्याविन हो असेना. इथे सांगितलं आहे की अशा प्रकारे हा विचार श्रीकृष्णांच्या मनात येत असतानाच, फिरत असतानाच त्यांनी त्यांचा हा विचार एके दिवशी मित्रांना बोलून दाखवला. आणि तिथे मित्रांना बोलून दाखवल्या, मित्र त्यांची जी सवंगडी आहे, सोबती आहे, त्यांच्यासोबत बोलून दाखवल्यावर त्यांनी पण इच्छा दर्शवली की हो आपण सगळे तिथे जायचे. आणि सगळ्यांनी तिथे जाण्याची तयारी दाखवली आणि सगळ्यांनी तिथे जाण्याचे ठरवले. वनभोजनाला. कुठे तर वनभोजनाला. त्यानंतर त्यांनी अगदी पहाटेच वनभोजनाला जाण्याची जेव्हा तयारी दाखवली तेव्हा अगदी पहाटेच सूर्य पण उगवायच्या आधीच सूर्यही शृंगी रवे म्हणजे सूर्य पण अगदी उगवण्याआधीच, सूर्याचे उदय होण्याआधीच अगदी पहाटे हे सगळे श्रीकृष्णांनी आपल्या मित्रांना जागं केलं. सगळ्या मित्रांना जागृत केलं, जागवलं आणि आपल्या मित्रांना वनात जाण्यासाठी त्यांनी भानेवर आणलं, त्यांना जागृत केलं, त्यांना जागवलं की उठा आता आपल्याला वनभोजनला जायचं आहे. हे कधी उठवलं त्यांना? सूर्य उगवण्याआधीच, म्हणजे पहाटेच्या वेळीसच. निजमुख कव नाही आळदृष्टी असेना, रचुनी बसवी ऐसी भोवती बाळ असेना. हरिवदन पाया सर्व दृष्टी भुकेल्या, म्हणून बहुत पंक्ती मंडळाकार केल्या. इथे असं सांगितलं आहे. आणि सगळे
श्रीकृष्णाच्या मागे पुढे असते. हे सगळे श्रीकृष्णाचे जे सवंगडी आहे, जे मित्र आहे, बालमित्र, हे सगळे श्रीकृष्णाच्या मागे पुढे फिरत असतात. त्यांच्या सवंगड्यांच्या मुखात, सर्वांच्या मुखात श्रीकृष्णाचेच नाव असते आणि सगळ्या सवंगड्यांना वाटतं की हा आपल्या नजरेसमोरच असावा आणि सगळे श्रीकृष्णाला वाटतं की श्रीकृष्ण आपल्या अवतीभोवती असावा आणि सगळे श्रीकृष्णाच्या अवतीभोवती, सगळे मित्र सवंगडी सोबती हे श्रीकृष्णाच्या अवतीभोवतीच असतात आणि त्यांच्या जवळच असतात. त्यांना असं वाटतं की त्या हरीचा जे चेहरा आहे बघायला मिळतं त्यात सगळे भुकेले असतात, की श्रीकृष्णाचा चेहरा बघण्यासाठी सगळे आतुरतेने वाट पाहत असतं की कधी आपल्याला या श्रीकृष्णाचं दर्शन होईल, कधी आपल्याला या श्रीकृष्णाचा चेहरा बघायला मिळेल. आणि जेव्हा श्रीकृष्णाचं दर्शन घडलं की सगळ्यांचं मन पोट आतुरतेनं, सगळ्यांचे पोट मन भरून जातं समाधानाने. समोर बघा, हरिकर्णिकेच्या स्थळी मध्यभागी मुले भोवती रस्वदीर्घे विभागी, लहानांपुढे थोर अंभोज पत्रे, अशी बसविली भवारकात पत्रे. हरी म्हणजे श्रीकृष्ण हे जिथे त्यांनी वनभोजन केलं, जिथे क्रीडा केली, जिथे फिरायला गेले होते तिथे मध्यभागी श्रीकृष्ण बसले, श्री बालकृष्ण बसले आणि बाकी पूर्ण सगळे गोलाकार बसले. लहान मोठी सगळी मंडळी गोलाकार बसले होते आणि मध्यभागी श्री बालकृष्ण बसले होते. त्यानंतर त्यांनी जे लहान मुलं आहे, जे लहान आहे सवंगड्यांमध्ये, सोबतींमध्ये, त्यांच्या समोर भोजपत्रे ठेवली आणि त्यांना भोजन पात्र ठेवली त्यांच्यासमोर आणि त्यांना सगळ्यात आधी भोजन करण्यासाठी लहान मुलांना बसवलं. त्यानंतर असे कर्णिका अंबुजा माझी जेवी, मुलांमध्यभागी बसे कृष्ण जेवी, मुखी ग्रास सप्रेम घालून हाती, दही भात दे देव लीला पाहती. जसे लहान मुलांना आधी पत्राळी वाळून त्यांना आधी जीव घातलं, जेवायला दिलं, असंच गोलाकार, याच गोलाकारमध्ये बसून सगळ्यांनी, सर्व सोबती सवंगड्यांनी श्री बालकृष्णाच्या सगळे गोलाकार बसून सर्वांनी जेवण केलं आणि मध्ये श्री बालकृष्ण हे सगळ्या गोलाकार झालेल्या मुलांमध्ये बसून होते आणि जेवण करत होते. हे सगळे मुले एकमेकांना घास भरवून आनंद व्यक्त करत होते आणि दही भात खाऊन त्यांनी वनभोजनाला सुरुवात केली आणि या वनभोजनाचा ते आनंद घेत होते. श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत मस्त मजामस्ती करत, जेवण करत वनभोजनाचा आनंद घेत होते आणि देव ही सगळी लीला, श्री बालकृष्ण आणि त्यांच्या सोबती सवंगड्यांची लीला पाहत होते. असं हे श्री बालकृष्णांचं साधं सोपं वर्णन कवी वामन पंडित यांनी या कवितेतून केलं आहे. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा की तुम्हाला यापुढे कोणता व्हिडिओ बघायला, कोणत्या विषयाचे व्हिडिओ बघायला जास्तीत जास्त आवडेल.